हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजेरी. कडेकोट बंदोबस्तामध्ये कोरटकरला कोर्टात आणणार. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशी नावं लावण्याचा प्रयत्न. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. साधू महंतांमधील वादावरती सरकारकडनं तोडगा. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणामध्ये नवा अँगल. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतनं आत्महत्या असा पोलिसांचा निष्कर्ष. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्येही आत्महत्याच असल्याचं नमूद. लाडकी बहीण योजनेला आयकर विभागाचा असहकार. लाभार्थ्यांची माहिती न दिल्यामुळे लाडक्या बहिणींची पडताळणी रखडली. पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याच्या नियोजन शून्य निर्णयामुळे राज्य सरकारचे 63 कोटी वाया. वह्यांची पानं लावण्याचा फायदा होत नसल्यामुळे निर्णय मागे. संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यामधील प्रस्तावित स्मारकावरनं शिवसेनेमध्ये श्रेयवाद. जागेसाठी राज्यमंत्री योगेश कदमांचे सर्वाधिक प्रयत्न. रामदास कदमांचं वक्तव्य. उदय सामंत आणि रामदास कदमांमध्ये वादाची ठिणगी. वाघ्या कुत्रा ही दंतकथा. इतिहास संशोधक जयसिंगराव पवारांचा दावा. रायगडावरील वाघ्याची समाधी हटवण्याची ही मागणी. तर अभ्यास करून भूमिका मांडणार. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये दत्तक घेतलेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीची आई वडिलांकडूनच निर्घृण हत्या. 15 दिवस उपाशी ठेवून अमानुष छळ. मारहाण करून अंगावर चटके दिले. कुटुंब संकल्पना नष्ट होत चालली आहे. मुलगा आणि आई वडिलांमधील संपत्तीच्या वादाच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. देश एक कुटुंब एक व्यक्तीच्या उंबरठ्यावरती असल्याचं मत. आयपीएलमध्ये हैदराबादला पंच लखनौने हरवलं. शार्दूलच्या 4 विकेट्स आणि पुरन मिशेल मार्शच्या अर्धशतकांच्या जोरावरती मिळवला विजय. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत. गेले काही दिवस